यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे बेंबळा नदी प्रकल्पाचे 6 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्यासोबतच नैसर्गिक आपत्ती विभागाच्या वतीने दबंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे निलेश फाळके यांनी। तालुक्यातील बेंबळा प्रकल्पावरती या बेंबळा प्रकल्पाला 16 दरवाजे आहेत, त्यातील 6 दरवाजे आहेत हे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत आणि यातून 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। त्यामुळे वर्धा नदीवर हा प्रकल्प असल्यामुळे बाबुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी या भागातील जे नदी जाते या नदी नाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने गावोगावी नैसर्गिक आपत्ती विभागाच्या वतीने दवंडी देण्यात येत आहे आणि सतर्क राहण्याचा इशारा देत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जे पूस प्रकल्प आहे तो 68% भरलेला आहे, अरुणावती प्रकल्प 38% भरला आहे, तर बेंबळा प्रकल्प हा 46% भरण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच येत्या 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, बाबुळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।